धुळे राष्ट्रीय महामार्गावर बीडच्या मांजरसुंबा घाटात पेट्रोलचा टँक पलटी झाल्याने मोठा स्फोट झाला। रस्त्याच्या कडेला आगीचे डोम उठताना दिसतात आणि यामध्ये अनेक जण अडकल्याची शक्यता आहे। टँकर पूर्ण जळून खाक झाला। पेट्रोल सांडल्याने तब्बल 100 ते 200 मीटर पर्यंत पसरली। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्या बरोबर। सुरेश, काय माहिती याबद्दल? सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर बीडच्या पाली घाटापाशी जो टँकर आहे, पेट्रोल वाहतूक करणारा टँकर, तो पलटी झाल्यामुळे भीषण आग लागली आणि त्या आगीमुळे पाहतो आपण आगीचे डोम देखील पाहायला मिळतात। तर ते पेट्रोल ज्या ठिकाणी वाहत गेलेलं आहे रस्त्याच्या त्या ठिकाणी देखील आगीचे लोळ पसरलेले पाहायला मिळतात। विशेष म्हणजे टँकरचा जो चालक आहे तो देखील सुखरूप बाहेर निघाला काय या संदर्भात अद्यापर्यंत माहिती मिळत नाही। मात्र त्या ठिकाणी काही रस्त्यावरून प्रवासी वाहतूक करणारे काही वाहनं देखील त्या बाजूला होते, त्यामुळे अद्यापर्यंत पोलिसांकडून प्राथमिकदर्शी कुठलीही माहिती मिळाली नाही। मात्र त्या ठिकाणी आता अग्निशामक दल पोहोचलेलं आहे आणि साहजिकच त्या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जातो। मात्र आगीचे जे लोळ आहेत ते मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात। विशेषतः टँकर पूर्ण पलटी झाल्यामुळे घाटाच्या कोपऱ्यालाच पलटी झालेली आहे। वाहतूक पूर्णतः ठप्प झालेली आहे आणि पोलीस प्रशासन त्याचबरोबर अग्निशामक दल त्या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतायत। मात्र टँकर मधील जे संपूर्ण जे पेट्रोल आहे ते पूर्ण रस्त्यावरती पडल्यामुळे आग ही जवळपास 100 ते 200 मीटर पर्यंत लांब पोहोचलेली आहे। त्या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न चालू आहे। अद्याप जीवित हानी झाली का या संदर्भातली कुठलीही माहिती अधिकृतरित्या आलेली नाही। मात्र भीषण स्फोट झाल्यामुळे त्या ठिकाणी वाहतूक ही थांबवण्यात आलेली आहे। धन्यवाद सुरेश या सगळ्या माहितीबद्दल। या दृश्यांवरून या घटनेची तीव्रता लक्षात येते। बघा कशा पद्धतीने आगीचे लोळ जे आहेत ते उठताना दिसतात आणि साधारण ही आग जी आहे ती 100 ते 200 मीटर अंतरापर्यंत लागल्याचं कळतं। मांजरसुंबा घाटात पेट्रोलचा टँकर पलटी झालाय आणि त्याची ही दृश्य आपण बघतोय। त्यामुळे मांजरसुंबा घाटात पेट्रोलचा टँकर पलटी झाल्याने ही आग लागल्याचं आपण बघतोय। यामध्ये पेट्रोल ओतप्रोत होतं आणि अर्थात हे पेट्रोल जे ते रस्त्यावरती सांडलं त्यानंतर ज्वलनशील सगळी परिस्थिती निर्माण झाली, आग लागली आणि साधारण हा टँकर पलटी झाल्यानंतर ते पेट्रोल जिथे जिथे पसरलं तिथपर्यंत ही आग जाऊन पोहोचलेली आहे। या रस्त्यावरची वाहतूक देखील आता दुसरीकडे वळवण्यात आलेली आहे। या मार्गावरनं वाहतूक करताना कोणत्याही प्रकारची मनुष्य हानी होऊ नये किंवा कोणाला यामुळे दुखापत होऊ नये याची देखील काळजी घेतली जाते। आणि बीडमधल्या मांजरसुंबा घाटात पेट्रोलचा हा टँकर उलटला। यामध्ये आपण पाहू शकतो जी माहिती आपल्याला मिळते ती अशी आहे की पेट्रोल सांडल्यानं ही आग जी आहे ती तब्बल 100 ते 200 मीटरपर्यंत पसरली। पहिले दृश्य आपण बघतोय अर्थातच न्यूज 18 लोकमतला ही दृश्य एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघता न्यूज 18 लोकमतवरती। यामध्ये जर आपण पाहिलं तर कशा प्रकारे बघा हा टँकर पलटी झाल्यानंतर हे पेट्रोल सांडलं आणि रस्त्यावर ते जितक्या अंतरापर्यंत गेलं तिथपर्यंत ही आग जी आता पसरल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। आगीचे डोम उसळताना दिसतायत। अक्षरशः धूर हा अगदी किती वरपर्यंत जातो हे आपण बघतोय। त्यावरनं या आगीची तीव्रता काय असावी हे लक्षात येतं। अर्थात बाजूला या रस्त्याच्या बाजूला झाडी देखील आहे। या झाडीपर्यंत ही आग जी ती पसरली। पेट्रोल सांडल्यानं ही आग जी आहे ती पसरली। जिथं मांजरसुंबा घाटात ही घटना घडली आहे त्या ठिकाणी आता वाहतूक जी आहे ती दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आलेली आहे। ज्या मार्गावरती हा टँकर उलटलाय तिथून वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। अर्थात ही आग विझवण्याकरता या आगीवर नियंत्रण मिळवण्याकरता अग्निशमन दलाचा ताफा देखील त्या ठिकाणी पोहोचणार आणि ही आग विझवण्याचे प्रयत्न केले जातील। पण पेट्रोलचा टँकर हा पलटला आणि त्यानंतर हे पेट्रोल जे आहे ते अख्खं रस्त्यावरती सांडलं। जेवढ्या अंतरापर्यंत हे पेट्रोल गेलं तिथपर्यंत ही आग लागलेली आहे। साधारण असं कळतं की 100 ते 200 मीटर अंतरापर्यंत ही आग पसरली आहे। या आगीचे लोळ बघा किती वरपर्यंत जात आहेत। त्यावरनं ही आग किती मोठ्या प्रमाणात लागली याचा अंदाज येतोय। दोन्हीकडची वाहतूक जी ती थांबली।